नमस्कार, मी माधवी वाडकर. नवराष्ट्र प्रस्तुत वाव म्हणजेच द वर्ल्ड ऑफ वंडर वुमन ह्या सीरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं खास व्यक्तिमत्व आलं आहे. ते म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांनी जगातील उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून आपली मराठी संस्कृती नऊवारी साडी नेसून नवीन इतिहास घडवला आहे. तर चला त्यांना भेटूया, त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि जर तुम्हाला सुद्धा गिर्यारोहण करायचं वेड असेल किंवा ट्रेकिंगला जायचं वेड आहे, तर काय-काय अजून करता येईल, ह्याच्यामध्ये करियर कसं करता येईल, ह्या सगळ्याबद्दल आपण माहिती मिळवूया. त्यांच्याशी थेट गप्पा मारून, त्यांच्याशी थेट संवाद साधून. तर चला त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं सुविधा मॅम या आपल्या नवभारत आणि नवराष्ट्र पॉडकास्ट आणि वाव सीरीजमध्ये मनापासून स्वागत करते. Thank you so much for creating कशा such आहात beautiful. पहिल्यांदा? अगदी as I am looking like. मी तुम्हाला खरं सांगू, जेव्हा मला तुमच्याबद्दल कळालं, की एव्हरेस्ट ज्यांनी सर चढ केलेला आहे आणि तेही एक वेगळा इतिहास तुम्ही घडवलाय. माझ्या डोळ्यासमोर ना एक वेगळी प्रतिमा होती आणि जेव्हा मी आज तुम्हाला बघते, मला असं वाटतं, की नक्की तुम्ही एव्हरेस्ट सर चढ केलाय, की तुम्ही इतका सुंदर दिसता, कमालीचा सुंदर दिसताय. ही पहिली माझी कॉम्प्लिमेंट तुम्हाला Thank you असेल. so much. It's just God who has made me. So I वॉव! believe He had some plans. पण इतकी नाजूक मुलगी त्या एव्हरेस्टवरती चढून गेली. सर केला तिने. म्हणजे दिसतं ह्यातच खरं तसं नसतं इतिहास आहे. कधी-कधी. म्हणजे हे त्या सगळ्या महिलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा आहे, की आपण म्हणतो, "नाही बाबा, मी नाजूक आहे, मला हे नाही जमणार." तर ही नाजूक आहे बघा, काय-काय सर करून आलेली आहे. तर Thank चलो you. सुरुवात करूया आपल्या Yes, आजच्या please. प्रश्नांना. Mhm. माझा सगळ्यात आधी प्रश्न हाच आहे, की प्रत्येकाला ना काहीतरी वेगळं करायचं असतं. बरोबर. जगावेगळं आपण काहीतरी करावं हे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं. Mhm. सो आपण गिर्यारोहण चढावं, माउंट एव्हरेस्ट चढावा, हे कधी मनात आलं? ह्याच्या मागची गोष्ट काय आहे आणि हा प्रवास कसा सुरू झाला? हो, खूप सुंदर प्रश्न आहे बरं का हा. आय मस्ट से माझं आयुष्य माउंटेनिअरिंगमध्ये किंवा एव्हरेस्टकडे माझी पावलं जाण्याच्या पाठचं काहीच कारण असं नव्हतं, की एखाद पुस्तकात पाहिलंय किंवा एका पिक्चरमध्ये पाहिलंय, एका कार्यक्रमात पाहिलंय किंवा एखाद्या सीरियलमध्ये पाहिलंय, असं काहीच नव्हतं. माझ्या लाईफमध्ये मी आपल्या स्वतःला देशासाठी काहीतरी वेगळं करताना पाहत होते. व्हेन आय वॉज व्हेरी स्मॉल, एव्हरी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्या दोन्ही दिवसांना माझं रक्त असं खवळायचं, की मी कधी करणार आहे काहीतरी. मी कधी करून दाखवणार आहे. मी कधी माझ्या देशासाठी कामी पडणार आहे. आय वॉज अ गर्ल चाइल्ड आणि म्हणून म्हणतात ना, मुलीनं हे नाही करावं, मुलीने स्पोर्ट्समध्ये नाही राहावं. माझ्याही घरामध्ये असंच काहीतरी कायदा होता, जो म्हणत होता, की मुलीनं जास्त स्पोर्ट्समध्ये उचलखुद केली, तर उद्या मुलं होण्यात प्रॉब्लेम येईल. येस, असं सो म्हणतात. तेही मी एक्सेप्ट केलं. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं आणि आय आय अव्हॉइडेड स्पोर्ट्स दोज डेज. बट द एथलीट इन मी कुड नॉट स्टे बॅक. आणि देशासाठी काही करायचं म्हणजे इट शुड बी युनिक ऑफ कोर्स. मग आता व्हेन आय वॉज ग्रोइंग, व्हेन आय टर्न 24, आय क्विकली अंडरस्टूड की आता मला आर्मीमध्ये सर्व्ह करण्याचं हे दरवाजा जरा जवळ-जवळ बंदच झालाय स्लोली. ओके. कारण 24 टच केली. मग मी घरच्यांना एक्सेप्ट केलं, की बाबा तुम्ही आता माझं लग्न करू शकता. अच्छा. अँड लग्नासाठी तयार झाले. लग्न करताना होणाऱ्या मिस्टरांना सांगितलं, की सिन्स इट्स अन अरेंज मॅरेज आपल्या अटी खूप एक्सेप्ट केल्या जातात आणि माझंही तेच झालं. ही एक्सेप्टेड इट, की मला जे करायचंय ते करू देईल. अँड आय अग्रीड टू गेट मॅरिड टू हिम. Post marriage, I decided that I will first give birth to both the children because ते म्हणतात ना, मुलीला बाळ नाही होणार. तो प्रश्न पहिला सॉल्व्ह करावा. अच्छा, म्हणजे तो पहिला प्रश्न जो होता, जो लहानपणापासून डोक्यामध्ये आपल्या टाकला जातो, की राइट. हे मिथ्स आहे किंवा हे, ते पहिले तुम्ही क्लिअर करून ते घेतलं. पूर्ण क्लिअर करून घेतले. येस. आय वॉज सर्व्हिंग फॉर IBM दाक्ष, फॉर Citibank अमेरिका फॉर अबाउट 9 कंप्लीट इयर्स आणि तरीसुद्धा आय वॉज नॉट फीलिंग सर्व्हाइव्ड किंवा मला असं वाटत होतं म्हणजे मी खूपशा R&Rsमध्ये माझं नाव असायचं ॲज अन अचीव्हर फॉर द मंथ, फॉर द इयर, फॉर द वीक. पण अनफॉर्च्युनेटली मी मनातून खुश नव्हती कारण ते माझ्या समाधान मिळत नव्हतं. झेंड्यासाठी नाही आहे. ते माझ्या अचीव्हमेंट्स असूनही त्या माझ्या नव्हत्या वाटत कारण त्या देशासाठी नव्हत्या. सो येस, आफ्टर मॅरेज आय वॉन्टेड टू गेट इंटू स्पोर्ट्स. आय वॉज सीइंग, मी जेव्हा सिंहगड वगैरे जात होती, आय वॉज सीइंग की खूप सारं प्लास्टिक इथे तिथे पडलेलं असतं. आय रिअली वॉन्टेड टू गेट इट टू एव्हरीबडीज आईज की मी जे करते ते महत्त्वाचं नाही आहे.
पण तुम्ही जे करतात त्याला पॉज आणा कुठेतरी, कारण ग्लोबल वॉर्मिंग हा आता विषय राहिलाच नाही. इट्स क्रॉस द ओझॉन, इट्स ऑलरेडी स्पॉइल द ओझॉन. सो आता हा प्रश्न असा आहे की वी नीड टू सपोर्ट अँड डू समथिंग डिफरंट. And then whilst doing mountaineering, I went climbing, rock climbing. सर एव्हरेस्टर भगवान चौलेंच्या 4 डे कोर्समध्ये मला रॉक क्लाइम्बिंग यायला लागली. अँड व्हेरी सून देर वॉज अ मिसहॅप दॅट हॅपन्ड बट ओपन माय आईज. माझं कझन आसाम बॉर्डरवरती ही लॉस्ट हिज लाईफ, बट ओपन माय आईज दॅट आय कॅन डू समथिंग रिलेटेड टू आईस माउंटेन. अँड आय ग्रू इट. मी फोकस केलं की आत्ता तरी मला मोका आहे, भले युनिफॉर्मवर नाही सही, माझ्या डाऊन सूटवरती मी झेंडा घेऊन फिरेन. आणि हो, नक्कीच जेव्हाही मी जर्सी घालेल, कोणतीही रनिंग जर्सी असो भले, सायकलिंग जर्सी असो भले, माझा फ्लॅग मी लावून आता मिरवणार. आणि आय वॉज व्हेरी हॅपी. दॅट्स वेन आय डिसाइडेड आय विल क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. आणि जेव्हा तुम्ही ठरवलं की आता मी हे सगळं काही सर चढणार आहे म्हणजे माउंट एव्हरेस्टसाठी, तेव्हा घरातल्यांचा सपोर्ट कसा होता? त्याला घरची सिच्युएशन कशी होती? सी, इट इज वेल सेड. खूप वेळा मी ऐकलंय आणि अनेकांनी ही गोष्ट सांगितली असावी कदाचित या प्लॅटफॉर्मवर, की जेव्हा तुम्हाला काही करायचं आहे, जी शिद्दतने आपण ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो ना, तर त्यात ब्रेक किंवा स्पीड ब्रेकर्स फार कमी होऊन जातात, कारण तुमची जेन्युइन एफर्ट्स ही तुम्हाला नेहमीच पुश करेल. आणि तुमचे मेन एफर्ट्स जे नोटीस होतात, म्हणतात ना तळ हाताने चंद्र झाकत नाही, तसंच असतं. जेव्हा तुम्ही काही पर्टिक्युलर एफर्ट्स दिलेत त्या झाकल्या जात नाहीत. आणि वन्स इट इज नोटिस्ड, ऑफकोर्स द फॅमिली अंडरस्टँड्स, दे हॅव दॅट अंडरस्टँडिंग. आणि मी पहिल्या दिवशीच लग्न करताना सांगितलं होतं की आय हॅव टू अचीव समथिंग युनिक. सो त्यामुळे ही ऑल्सो फेल्ट की हो, आता बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार करताना, म्हणजे मी माझ्या घरच्या एकही रिस्पॉन्सिबिलिटीला पॉज न येऊन देता अर्ली आवर्स यूज करून माझी हो. प्रॅक्टिस कंटिन्यू करत कसं होते. असायचं तुमचं सो आय रुटीन यूज टू त्यावेळेला? स्टार्ट ॲट 4 o'clock. माय गॉड. सकाळी 4 वाजता आय यूज टू बी ॲट द स्टेडियम रनिंग. देर यूज टू बी 3 days स्केड्यूल, 1 day रन, 1 day वॉक, 1 day ट्रेक. बरं, ह्याच्यात मला पर्टिक्युलर कोच असं कोणी हायर करता येत नव्हतं, कारण त्या टाईमाला कोण भेटणार. बरोबर. म्हणून स्वतःच आपला डायग्राम प्रिपेअर करायचा, एक ग्राफ बनवायचा की हाऊ आय एम इन्क्रीजिंग, अँड प्रिपेअर युअर सेल्फ ॲज मच ॲज यू वॉन्ट टू समिट एव्हरेस्ट. माय गॉड. आणि हे सगळं काही तुम्ही केलंय तुम्हाला मूल झाल्यानंतर, म्हणजे बिंग अ मदर. येस, ऑफकोर्स. माय गॉड. म्हणजे आपण खरं तर म्हणतो की आई झाल्यानंतर आता सगळं झालं, संपलं, आपलं आयुष्य आता फक्त चूल आणि मूल ह्याच्यामध्येच आहे. पण हे काहीतरी वेगळंच आहे की हे तुम्ही मिथ तुमची आहे बरं, इच्छा. ही येस. मिथ आहे. आय मस्ट टेल एव्हरीवन, जी पण मला पाहत आहेत, प्लीज अंडरस्टँड वन थिंग, की आपल्याला जे वाटतंय की मी आता आई झाले किंवा मी आता मॅरिड झाले तर दरवाजे सगळे बंद झाले. बंद झाले. नाही, यू हॅव मोर प्लॅटफॉर्म्स टू एक्सप्लोर नाव. दॅट यू आर अ मदर ऑलरेडी, यू कॅन सेट अन एक्झाम्पल. तुम्ही एक एक्झाम्पल सेट करू शकता आपल्या मुलांसमोर की हाऊ यू शुड गो अहेड, हाऊ यू शुड proceed with your dream. म्हणजे dreaming something is not wrong. Achieving it is even beneficiary. So why don't you do that? So yes, setting an example for your child and getting them also very much particular on time. डेडिकेशन जी आपण दाखवतो तीच मुलं घेतात आणि तेही फॉलो करतात. अँड दॅट्स वॉट इट्स 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 दी ओनली थिंग दॅट मेड मी इवन स्ट्रॉंगर. म्हणजे आई झाल्याने मी स्ट्रॉंग झाली. एक आयडियल मॉम आपण जे म्हणतो, एक आई, तिने एक वेगळा सुंदर असा आदर्श तुम्ही आज तुमच्या मुलांच्या समोर ठेवलाय. मी म्हणेन सगळ्या महिलांच्या समोर, मुलींच्या समोर हा सुंदर आदर्श आहे. मी वळेन आता त्या पुढच्या महत्वाच्या प्रश्नाकडे, ज्याने आज तुम्ही इतिहास घडवलाय, तो म्हणजे नऊवारी साडी. तर नऊवारी साडी नेसायची ही कल्पना कशी सुचली? म्हणजे माउंट एव्हरेस्ट तर सगळीच जण चढतात, पण आपण काहीतरी वेगळं करावं, मग ते संस्कृती जपायची, नऊवारी साडी नेसायची, हे काहीतरी वेगळं करण्यासाठी, की त्यामागे काही वेगळाच उद्देश होता? छान प्रश्न आहे बरं. आय लव्ह दिस क्वेश्चन. कारण महिला आहेत ना, एक दुसऱ्याला जेव्हा प्रश्न करतात त्यांचे क्वेश्चन्स खूप छान हिट करतात. आय मस्ट टेल यू, माहिती आहे का, एक विमेन म्हणून मला काही फेमची गरज नव्हती. आता माझी लाईफ त्या स्टेजवर आहे जिथे मला काहीच प्रूव्ह करायचं राहिलं नव्हतं. बरोबर. परंतु
ॲज अ विमेन अँड ॲज अ महाराष्ट्रीयन लेडी, मी एक पिक्चर त्या एव्हरेस्ट समिट आयडल सांगती नऊवारीमध्ये मागत होते. त्याचं पाठचं कारण हे होतं की उद्या किंवा आत्तासुद्धा जर कुठल्याही मुलीला मी भेटेल, जसं तुम्ही मला आज भेटलात, तर एक एक्झाम्पल बनेल की आपल्या कल्चर, आपले रूट्स घेऊन आपण नक्कीच पुढे चालू शकतो. तुम्ही कितीही स्टायलिश राहू शकता जगामध्ये. फॅशनेबल राहणं इज नॉट ॲट ऑल रॉंग. यू कॅन ऑलवेज ग्रो विथ व्हॉट्सोएव्हर द जनरेशन इज, ॲज वेल एज कॅरी युअर कल्चर. आणि हे एक स्टेटमेंट होतं. महाराष्ट्राला जवळून जर पाहिलं तर सगळीकडे सह्याद्रीच दिसतात. बरोबर. हिरवळ वाढली आहे. आता तुम्ही पाहत असाल नवजीवं अगदी अट्रॅक्ट होतात हिरवळीकडे आणि नसेल त्या डोंगराकडे पळायला बघतात, कारण की इट इज ऑब्व्हियसली सराउंडेड विथ सह्याद्रीज. माझ्या मताने हे होतं की एक विमेन असताना आपल्या स्टेटला एक विमेन एम्पॉवरिंग पर्टिक्युलर ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट असणं गरजेचं आहे. ॲडव्हेंचर ऑफ माउंटेनिअरिंग अँड लँड. ओके. ह्याने काय होईल, जर पाहिलं गेलं तर माउंटेनमध्ये जर महिला गेली तर तिच्या संगती एक बाळ पण, आणि ते बाळ जेव्हा माउंटेनकडे जवळ जाईल त्याला एक नॉलेज पास करणारी महिला असली तर त्याचं बेनिफिट एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी बेनिफिट राहील. कारण वेन यू आर गोइंग टू माउंटेन अँड यू आर अ माउंटेनियर, ऑटोमॅटिकली दॅट हॅबिट डेव्हलप्स इन यू की तुम्ही प्लास्टिकची बॉटल जरी वर नेली तुम्ही परत घेऊन या. जाताना ती जड असते, येताना मोकळीच असते. बरोबर. पण ते प्रेम झाल्यानंतर तुम्हाला कळतं की ही मोकळी इथे का पडावी, राईट. परत त्याच्या पुढे जाऊन जर मला सांगायचं काही असेल तर हे होतं की रुरल विमेन एम्पॉवर झाली माउंटेनिअरिंगमध्ये तर त्याची बेनिफिट एक वेगळी बेनिफिट राहील. जर रुरलची महिला एज्युकेटेड असेल तर ती तिची शेतीच्या आवर्सच्या पलीकडे एखाद माझ्यासारख्या गाईडला ॲडिशनल बेनिफिट सपोर्ट येऊ शकते अँड शी कॅन मेक लिटल बिट पण आउट ऑफ इट. नऊवारी साडी ह्या मागे इंडिकेशन काय होतं? संस्कृती? जेन्युइनली आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जर तुम्ही खऱ्या फ्रेममध्ये पाहिलं तर बाकी एव्हरेस्टर्स, बाकी नॅशनल क्लाइंबर्स जेव्हा रिटर्न येतात तर दे आर वेलकम्ड विथ अ वेलकम बोनस ऑफ अप्रॉक्सिमेट 15 लाख मॅम. आणि जर आपल्या महाराष्ट्रातलं कोणी समिट करून येतं तर त्यांना जरी एक पुरस्कार असेल तर त्यांना त्याच्या पाठी डिफरंट हडल्स थ्रू, डिफरंट याच्या थ्रू, म्हणजे देर इज नॉट की इमिडिएटली तुम्ही आलात आणि तुम्हाला रेकग्निशन म्हणून एक बोनस भेटलाय. दुसरा, एक माउंटेन जवळ, सह्याद्री जवळ असल्यामुळे एक इन्स्टिट्यूट जी ॲडव्हेंचर टोटली सपोर्ट करेल ही नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ती अच्छा. असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टींसाठी महाराष्ट्र हायलाईट होणं गरजेचं होतं. ऑब्व्हियसली भारताची किंवा महाराष्ट्राची साडी ही मी एव्हरेस्टवर नेलीच होती, पण नऊवारी पर्टिक्युलर ह्याच्यासाठीच की आपल्या स्टेटमध्ये एक प्लॅटफॉर्म जिथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि म्हणजे ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट फॉर माउंटेनिअरिंग अँड लँड शुड बी प्रोव्हाइडेड. ओके. म्हणजे कुठेतरी हा संदेश तुम्हाला ह्या सगळ्यांमधून, ह्या नऊवारीमधून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता. येस, ग्रेट. आता आपण वळूया व्ह्युअर्सच्या हिशोबाने. मी काही प्रश्न काढलेत. म्हणजे जसं की जर का एखाद्या नवख्या व्यक्तीला गिर्यारोहण करायचं असेल तर नक्की त्याच्यासाठी त्याला काय अभ्यास करायला हवा किंवा कोणता कोर्स आहे का त्यासाठी? वा, किती सुंदर प्रश्न आहे. आता माउंटेनिअरिंग हा पर्टिक्युलर बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स जर घ्यायचा असेल तर इंडिव्हिज्युअलला ह्या स्टेटला सोडून उत्तराखंड, अरुणाचल आणि हिमालयन माउंटेन्सला सराउंडेड स्टेट्समध्ये जाऊन माउंटेनिअरिंग कोर्सेस करावे लागतात. ते Okay. ॲटलिस्ट 21 डेचा एक कोर्स असतो. अँड इफ सीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जी उत्तराखंड, अरुणाचलमध्ये आहे आणि 21 दिवस ऑफ कमिटमेंट आफ्टर नोईंग की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यातनं त्या कोर्समधनं अर्न जर काही केलं असेल तर फक्त एज्युकेशन, त्यानंतर त्याची उत्पन्नेचा काही प्लॅटफॉर्म नाही, कुणीही हा कमिटमेंट घेऊ नाही शकत. बरोबर. म्हणून इथे महाराष्ट्रामध्ये एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर ट्रेनिंग्स फॉर लँड अँड माउंटेन हे असणं गरजेचं आहे. तो तर मी बेसिक कोर्सच्याबद्दल बोलले. त्यानंतर तुम्ही रिअल टर्म ट्रेन होता ते ॲडव्हान्स कोर्समध्ये. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स म्हणजे अगदी बेसिक्स तुम्हाला माहिती पडतात. त्यामध्ये त्याला काय 21 शिकवलं दिवस. जातं त्या बेसिक कोर्समध्ये? बेसिक कोर्समध्ये तुम्हाला एवढंच माहिती आहे की बाबा पाणी पीत चला, 20-20 मिनिटाला पाणी पिलं पाहिजे, टॉर्च संगतीच असला पाहिजे, तुम्ही ट्रेकला चाललात तर ट्रेकिंग शूज कोणते असले पाहिजेत, डिमांडिंग डिमांडिंग टेरेनच्या नुसार शूज कोणते असले पाहिजेत. पण वेन यू गो फॉर ॲडव्हान्स कोर्स यू अंडरस्टँड हाऊ आय हॅव टू क्लाइंब, what I have ओके. to do, what's the reaction, how am I going to help anybody if I am in the mountain. And बेसिकमध्ये तुम्हाला फक्त एवढंच माहिती झालंय की फर्स्ट हेल्प युअर सेल्फ. राईट. ॲडव्हान्समध्ये यू अंडरस्टँड ओके यू कॅन ऑल्सो हेल्प समबडी. आणि त्यानंतर यू टर्न अ रेस्क्यू ट्रेनी अँड देन आफ्टर दॅट यू गो फॉर इन्स्ट्रक्टर्स कोर्स. म्हणजे हे 4 कोर्सेस म्हटलं की जवळजवळ तुमचं अर्धं वर्ष त्या कोर्सेसमध्ये जातं. आणि एवढं कमिटमेंट खरंच कोणी देऊ शकतं का दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन करायला? बरोबर. म्हणून ॲटलीस्ट देअर शुड बी अ सो प्लॅटफॉर्म. हा तुमचं नक्कीच विजन आहे असं म्हणायला येस, हरकत नाही. राईट, राईट. येस. आता कोणत्या शारीरिक आणि मानसिक तयारीची आवश्यकता असते? म्हणजे खरं तर माउंट एव्हरेस्ट म्हणजे तो काही गड नाहीये छोटासा आपण चढणं, सर करणं. हो, तर अगदीच. त्यासाठी आपल्याला कशी तयारी असायला हवी किंवा आपण चेक केलं पाहिजे की ही शारीरिक आणि मानसिक तयारी करूनच तुम्ही ही पुढची स्टेप घ्यायला हवी? अगदीच. माउंटेनिअरिंग इज अ डिमांडिंग स्पोर्ट. याच्यामध्ये 3M खूप गरजेचे आहेत. फर्स्ट इज युअर मसल, देन यू आर मेंटली प्रिपेअर्ड आणि तिसरं आहे ते मनी. सो द बेसिक एक्सपेन्स फॉर माउंट एव्हरेस्ट इज 35 लॅक्स इन मिनिमम. त्याच्यानंतर येतं ते तुमचे इक्विपमेंट्स, परमिट कॉस्ट आहे, इन्शुरन्स आहे, अनेक कॉस्ट्स इन्व्हॉल्व्ड आहे याच्यामध्ये. अँड हेन्स इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट नो डाऊट, ॲज वेल एज इट्स अ लाईफ ॲट ह्यूज रिस्क. सो तुम्ही दर दिवशी मेजर डेडिकेशन देणं गरजेचं आहे. लाईक माझ्या ट्रेनिंगकरता मी 8 तासाचं कंटिन्युअस प्रॅक्टिस आवर्स डेडिकेटेड ठेवले होते. ओके. आणि त्या 8 तासामध्ये तुम्ही कसं ट्रेनिंग करत होतात? म्हणजे काय-काय असायचं? अगदीच. सो फर्स्ट 2 आवर्स इट यूज्ड टू बी आयदर रन, ओके. वॉक किंवा ट्रेक. ओके. तिथून आल्यानंतर 30 मिनिट्स ऑफ स्ट्रेचिंग ओके. आणि ते स्टार्ट होण्याअगोदर 30 मिनिट्स ऑफ वॉर्मअप. माय वॉर्मअप अँड स्ट्रेचिंग इज मस्ट. हे झालं आपलं 3 तास. त्याच्यानंतर बिफोर माय चिल्ड्रन कम फ्रॉम स्कूल, म्हणजे हे झाल्यानंतर लाईक पहिला पॅच ऑफ वर्कआउट झाल्यानंतर आय यूज्ड टू प्रिपेअर टिफिन्स फॉर माय किड्स, माय ड्रॉप गॉड. दॅम टू स्कूल. आणि त्याच्यानंतर आय यूज्ड टू हॅव 1 आवर डेडिकेटेड फॉर स्ट्रेंथ ट्रेनिंग. बरं, स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये मला फ्लोर वर्कआउट लाईक स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये मी जोर, बैठका आणि सपाट्या ही वर्कआउट ठेवलं होतं. सो तुम्हाला माहिती आहे रेसलर्स ही प्रॅक्टिस करतात आणि ही पर्टिक्युलरली तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रेंथ बिल्डिंगमध्ये खूप खूप बेनिफिट करते. सो मी ती एक्सरसाइज करायची. जोर, 100 ऑफ बैठका, 100 ऑफ सपाट्या. सो ते झाल्यानंतर आय यूज्ड टू गो रश गेट माय चिल्ड्रन बॅक फ्रॉम स्कूल. आणि 1 वाजता त्याला जेवण भरवायची, 3 वाजता तिला घ्यायची. त्या दोघांना जेवण भरवल्यानंतर गाडीमध्ये ठेवायची आणि गाडीमध्ये त्यांना म्हणायची, "हा तुमचा नॅप आवर." आणि मी क्लाइंबिंग वॉलला जायची. माय गॉड. शिवाजीनगरला, बाणेरमध्ये राहायची, शिवाजीनगरला जायची. तो 1 तास त्यांना नॅप भेटायचा आणि माझा वर्कआउट पुन्हा एकदा स्टार्ट व्हायचा. वन्स आय एम ॲट शिवाजीनगर, मी 1.5 तास ॲटलीस्ट टेक्निकल क्लाइम्बिंग करायची. सो दॅट माझी अपर बॉडी वेल डेव्हलप्ड आहे आणि मला टेक्निकसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे टू क्लाइम्ब व्हॉट्सो एव्हर पॅच कम्स इन फ्रंट ऑफ मी, राईट. ते 1.5 तास झाल्यानंतर पुन्हा पुलअप्स आणि पुशअप्स हे सगळं करून मी जवळजवळ 1-1.5 तास एक्स्ट्रा आपलं स्ट्रेचिंग आणि बॉडी रिकव्हरीला द्यायची, ताकी आय शुड बी फिट फॉर द नेक्स्ट डे वर्कआउट. आहे. घरी यायचं, स्वयंपाक करायचा, कारण मला कुणाच्याच हाताचं माझ्या मुलांना सर्व्ह करू वाटत नव्हतं. लाईक आय हॅव सीन मेड्स, म्हणजे मी 1-2 वेळा ट्राय पण केलं जेव्हा आय वॉज प्रेग्नंट, आणि आय हॅव सीन मेड्स मेकिंग कच्ची चपाती. फुलते बरं का ती चपाती, पण कच्ची असते. सो दॅट्स नॉट व्हॉट आय वॉन्टेड टू सर्व्ह माय चिल्ड्रन. आणि सिन्स आय एम इन फिटनेस मला हेही कळालं की मुलांना राईट फूड राईट टायमावरती पोहोचणं गरजेचं आहे.
मला ना असं हे सगळं ऐकून असं वाटतंय, की आपण खूप वेळेला म्हणतो ना महिला, की नाही ही काय मी फक्त हाउसवाईफ आहे. काय करू? वेळ मिळत नाही. मुलांना शाळेमध्ये सोडायचं असतं, त्यांना घेऊन यायचं असतो, त्यांचा अभ्यास असतो, त्यांचे टिफिन्स असतात आणि हे सगळं करून आपण माउंट एव्हरेस्ट सुद्धा चढू शकतो. म्हणजे काय सांगणार? म्हणजे तुमचं जे स्वप्न असेल आणि जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही नक्कीच काही साध्य करू शकता. हे राइट. संपूर्ण आदर्श त्याचा आहे. राइट, राइट. आपण एक टाइम टेबल फ्रेम करायचा आणि तो टाइम टेबल रेग्युलरली फॉलो करायचा. बिकॉज आय हॅव डन दॅट. इफ आय कॅन, व्हाय कॅनॉट यू? यू कॅन. आय ऑल्सो अरेंज डिफरंट किटी ग्रुप्स असतात ना, येस. त्या ग्रुपच्या लेडीजला सुद्धा हल्ली वेड लागलंय माझ्या संगती ट्रेकला येण्याचं. सो ओह! बेसिकली त्या काय करतात, ते सेव्ह करतात आणि ज्याची किट्टी असेल तो स्पॉन्सर करतो की आय विल टेक दॅम फॉर अ पर्टिक्युलर स्मॉल ट्रेकच सही आणि एक्सप्लोर नेचर. त्याच बहाण्याने आम्ही एन्जॉय पण करतोय आणि ट्रेकलाही जातोय. छोट्या छोट्या गाईडलाईन्स समजून येतात आणि मग त्या आपल्या मुलांनाही पास ओव्हर करतात. वेकेशन्समध्ये त्यांच्या मुलांना छोट्या छोट्या कोर्सेसला माझ्याकडे पाठवतात. आय टेक बिग स्कूल्स. काही होमस्टे स्कूल्स आहेत ज्यांचे एव्हरी स्टँडर्डला एव्हरी मंथमध्ये एक ट्रेक असा डिसाइडेड आहे आणि वर्षाच्या काठी 12 वर्गांना मी ट्रेक्स ओके. करून पण आणलेले असतात. आता गिर्यारोहणामध्ये सुरक्षतेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला हव्या? अगदीच. सो व्हेनेव्हर यू आर इन माउंटेन, आपण काय होतं हल्ली, पहिले दिवस वेगळे होते जेव्हा आपल्या मोबाईलला आपण पाण्यात काढायला घाबरायचो. आणि एकदा असं व्हायचं की आपल्याला मोबाईलला सेव्ह करणं इज द बिगेस्ट भीती आपल्याला पहिली असायची. हल्ली वॉटरप्रूफ आहे असा विचार करून आपण भयानक ठिकाणी अ, किती एक्स्ट्रीम एंडला जाऊन फोटो काढावा असं वाटतं. ते न करता सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही अगदी अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला वाटते की वरती डोंगर आहे, वरती कडे आहेत आणि तिथूनही रॉकफॉल होऊ शकतो. अशा पर्टिक्युलर प्लेसेसला जर आपण असाल, तर नक्कीच आपल्याला हेल्मेट ही खूप गरजेची गोष्ट आहे. व्हेन यू आर ट्रायिंग टू क्लाइंब, मेक शुअर देअर इज अ रूट विच इज ऑलरेडी सेट अप आणि मग क्लाइंब करावं. हर्नेस इज मस्ट. त्याच्यानंतर एव्हरी 20 मिनिट्स हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट क्लाइंब शूज ही एव्हरी टेरेनच्या हिशोबाने डिझाईन्ड शूज असतात. सो जर मला विचारलात सह्याद्रीत कोणता, तर CTR. महिंद्रा ओके. अँड महिंद्राजनी त्यावेळेला CTR दिलं होतं आणि तो बेस्ट होता आणि आता सुद्धा CTRच बेस्ट आहे. कोस्टरचे अवेलेबल शूज पण आहेत, ज्या सह्याद्रीत चालतात. हिमालयात जायचं असेल तर केचुआ, डेकॅथलॉनचे शूज, तर दे वर बेस्ट. विदाऊट एक्सेसरीज किंवा स्वस्त एक्सेसरीज म्हणून पर्टिक्युलर एक्सेसरीज तुम्ही नक्कीच नाही घेतल्या पाहिजेत, कारण देर इज अ ह्यूज चान्स ऑफ हॅव्हिंग बिग ॲक्सिडेंट ऑन युअर पाथ. इन्स्टेड प्रिपेअर वेल सो दॅट you will be safe when you're in the mountain. Make sure animal, wildlife ज्याला तुम्ही फेस करताय त्यांना चेज करू नये, कारण ते सुद्धा तुमच्यासारखंच विचार करतात, हा एक नवीन माकड आलाय आमच्या गावामध्ये, सो प्लीज डोंट चेज देम. त्यांना काहीतरी बाहेरून आपण खायला नेतो आणि त्यांची रेग्युलर हॅबिट्स बिघडून टाकतो. ते करू नये. कारण काय होतं, त्यांना जर नॅचरल फ्रूट घ्यायचं पॉसिबल नाही झालं आणि जर इन केस काही सिच्युएशन आली आणि त्या माउंटेनवर पब्लिक नाही गेली, तर त्यानंतर ते सर्व्हाइव्ह कसे करतील जर त्यांना बेसिक सर्व्हायव्हल माहीतच नाही. आता जेव्हा तुम्ही हा प्रवास केला माउंट एव्हरेस्टचा, तेव्हा हां. कोणत्या-कोणत्या अडचणी आल्या? म्हणजे जर का आज इथे बसून ती बॅक जर्नी जर का आपण पाहिली, तर कोणते असे प्रॉब्लेम्स होते, की जे ओव्हरकम करून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? माझा ओन्ली प्रॉब्लेम किंवा ओन्ली माउंटेन दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू क्लाइंब वॉज डाऊट. ओके. कारण एव्हरेस्टला लागणारा खर्च होता 35 लाख. Where I was begging doors and steps, every brand and every possible platforms, and every email was not responded, zero responses. काही लोकांनी जर मला स्पॉन्सर केलं असेल तर 25,000-1,000पर्यंत सपोर्ट येत होता. पण नंतर लवकरच मला कळालं की CSRला क्वालिफाईडच नाही आहे माझा स्पोर्ट. तेव्हा खूप अवघड कंडिशन झाली होती माझी.
मला काही रात्र अशा होत्या ज्यात मी डचकून उठली आहे आणि अगदी घामाघाम, अगदी म्हणजे थंड वातावरण आहे, पण मी अगदी घामाघाम अशा घामाच्या लटात पडल्यात आणि मला असं वाटतंय की सुविधा खरंच मी एव्हरेस्ट चढू शकेल का? खरंच मला एवढं मोठं एक्सपेन्स बेअर करणं पॉसिबल होईल का? बरं, आय वॉज नॉट ओनली प्रूव्हिंग की माउंटेनिअरिंग इज अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म. आय वॉज ऑल्सो प्रूव्हिंग माय ओन स्ट्रेंथ बिकॉज महिला आहे शेवट. सो येस, तोच एक मोठा माउंटेन होता जो मला पार करण्यात खूप डिफिकल्टी वाटत होती. पण लकीली एक स्वप्न मला इतकं सुंदर पडलं होतं की मी कॅम्प 3 वर होते. इनफॅक्ट मी घरातच होते, पण स्वप्न होतं ते. कॅम्प 3 वर अचानक हेवी विंड्स चालू झाले. टेंटची झिप वगैरे सगळी डॅमेज झाली आहे. हवा ऑलमोस्ट आरपार येते, स्नो घेऊन येते, हिट करते माझ्या गालांवर आणि मी डचकून का उठली आहे तर अरे माझ्या शूजमध्ये स्नो तर गेला नाही. ओ. आणि ती एक पॉझिटिव्ह दिशा मला दिसली की नाही सुविधा, होईल. करेज नॉट ऑलवेज रोअर्स. कधी कधी ती सायलेंटली तुम्हाला म्हणते लेट्स ट्राय वन्स मोर. सो कुठेतरी मॅनिफेस्ट केली होती ते स्वप्न? ऑफकोर्स, ऑफकोर्स. म्हणजे तुम्ही एक सांगा मला की 4 वाजता जर एक व्यक्ती घर सोडून, सुंदर अशी गोड लागणारी गादी सोडून बाहेर पडतीये, ऑब्व्हियसली ती मॅनिफेस्ट करतीये, ती तो लढा स्वीकारतीये की मला माझा अचीवमेंट हा एकटीचा अचीवमेंट नसणार आहे, हा महाराष्ट्रातील दर माउंटेनियरचा सपोर्टिव्ह अचीवमेंट असणार आहे. कारण खूपदा तुम्ही जर पाहिलं तर माउंटेनियर्स किंवा आमच्यासारखे टेक्निकल क्लाइंबर्स ते करेजियस असल्यामुळे त्यांना रेस्क्यू पोझिशनमध्ये बोलवलं जातं आणि अवघड अशा कंडिशनमधून तो रेस्क्यू पार पाडायला आमचा माउंटेनियर विदाऊट एनी 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 इन्व्हेस्टमेंट अँड विदाऊट एनी सपोर्ट ऑर रिटर्न व्हॅल्यू तो त्याची लाईफ तिथे टॉसवर घेऊन जाऊन तो रेस्क्यू करतो. अनेक वेळा दरीखोरीत आत जाऊन, जिथून तुम्हाला भीती आहे की मी पाठी कसा येईल, तिथून प्लास्टिक उचलून बाहेर आणतो तो माझा माउंटेनियर आहे. काय सांगाल, जर का जेव्हा तो कोणीही माउंटेन क्लाइम्बिंग करतोय तर त्यावेळेला त्याची शारीरिक आणि मानसिक तयारी त्यांनी कशा पद्धतीने ठेवावी? आय टेल यू वन थिंग. जेव्हा जिथे जायचंय, इवन मला सकाळी उठून तुमच्याकडे यायचंय, त्याकरताही मला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. फ्रॉम ब्रश टू ड्रेस अप टू कम हिअर टू टॉक टू यू, हॅव अ नाईस चॅट अँड देन कम ऑन द कॅमेरा, राईट? Yes. दॅट्स कॉल्ड प्रिपरेशन. सो माउंटेनिअरिंग तर एक्स्ट्रीम एंड आहे. त्याला तर तुम्ही प्रिपरेशन असं केलं पाहिजे की त्या टेरेनबद्दल प्रॉपर नॉलेज स्टडी केली पाहिजे. तुम्हाला ऑब्व्हियसली वेदर फॉरकास्ट स्टडी केले पाहिजेत. खूप वेळा असं होतं की वेदर फॉरकास्टच्याही पलीकडचा वेदर आपल्याला फेस करावा लागतो. त्याची तयारी केली पाहिजे. आपल्याकडे स्पेअर क्लोथ्स, जर पाऊस येणार आहे नाही येणार आहे ह्याबद्दल तुम्हाला शंका असेल तर यू मस्ट कॅरी युअर अम्ब्रेला, युअर पोंचो अँड देन गो टू द माउंटेन. यू मस्ट कॅरी राईट ड्राय फ्रुट्स दॅट यू कॅन च्यू. इन्स्टेड तुम्ही जर माझ्यासारख्याला विचारलं -डिग्रीजला चालली आहेस म्हटल्यावरती तू डिंकाचा लाडू नेला होतास का? नक्कीच मी नाही नेणार, कारण माझ्याकडे 2 कॅप आहेत. जर मी डिंकाचा लाडू चावायचा प्रयत्न केला, -डिग्रीज आहेत, ऑब्व्हियसली टेम्परेचर फॉल झालेला असताना माझा कॅप का म्हणून नाही निघणार दाताचा? सो मी तशी प्रिपेअर करेल की नाही, आय मस्ट बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू द टेरेन, अकॉर्डिंग टू द वेदर फोरकास्ट अँड आय मस्ट स्टडी की यावरती पहिली कोणी चढाई केली आहे, कसं राहिलंय. आणि ब्रीफ आयडिया असल्याशिवाय माउंटेनमध्ये जाणं हे सर्वात मोठी चुकी आहे. ती लक्षात ठेवली पाहिजे. तर कोणते असे 5 पॉइंट सांगाल किंवा टिप्स, जे कोणी क्लाइम्बिंगसाठी जाणार असेल, मग तो माउंट एव्हरेस्ट असो किंवा कुठलाही गड असो, त्यांनी ह्या 5 टिप्स फॉलो केल्याच पाहिजे? डूज अँड डोंट आपण म्हणूया. ओके. तुम्ही जाताना पाणी नेलंच पाहिजे. ओके. पहिली बेसिक नीड इज युअर वॉटर. आणि किती वेळानंतर ते आपल्याला सेव्ह करायचं? एव्हरी 20 मिनिट्स. एव्हरी 20 मिनिट्स पाणी प्यायचंय. येस. ओके. ड्रायफ्रुट्स नेलं पाहिजे, लिंबू गोळी नेली पाहिजे. ड्रायफ्रुट्स मंच करायला, माझ्याशी बडबड करत असाल तर माझ्याशी बोलताना तुम्हाला खायला काहीतरी, आणि
गोड गोळी, लिंबू गोळी ही त्याच्यासाठी की इमिडिएट बेसिसवर तुम्हाला जर कॅफेन सोर्स नसला तर तो सपोर्टला येईल. एक फ्रूट ॲटलिस्ट आपल्या बॅगमध्ये असलंच पाहिजे. राईट क्लाइम्बिंग शूज असले पाहिजे आणि राईट क्लोदिंग पाहिजे. जर तुम्ही माउंटेनमध्ये चाललात, मेक शुअर तुम्ही कंप्लीट किंवा फुल स्लीव्स क्लोथ घाला. कारण काय आहे, अनेक वेळा हे होते की तुम्ही माउंटेनमध्ये जाता आणि कुठेतरी खरचटून येता. ते नाही होणार. परत तुम्ही जेव्हा जेव्हा वर चढता, देर इज अ शार्प सनलाईट दॅट फॉल्स ऑन यू. सो यू शुड हॅव स्किन कव्हर. त्याही पुढचं जर मला काही सजेस्ट करायचं असेल तुम्हाला, तर ते आहे की तुम्ही परफ्यूम नका लावू. जेव्हा तुम्ही माउंटेनमध्ये जाता परफ्यूम लावता, वाईल्ड तुम्हाला जर हनी बीज माहीत असेल, दे गेट अट्रॅक्टेड टू स्मेल. सो यू आर नथिंग बट डिस्टर्बिंग देम अँड नंतर गेटिंग डिस्टर्ब बाय देम. दॅट्स वाय नो परफ्यूम. तुम्ही नॅचरल स्वेट स्मेल सोडून या. आणि पावसाळ्यात जर चाललात तर प्लीज माझ्यासाठी 10 बिया आपल्या संगती न्या. त्यातील 2-4 तरी वटवृक्षाच्या टाका. आणि तुमचे पावलं तिथे फेड होण्या अगोदर तिथे एक नवीन रूट पकडून एक हिरवळ वाढावं याचा सपोर्ट तुम्ही करा. आता जसं तुम्ही रूट म्हणालात, तर जेव्हा आपण रूट प्लॅनिंग करतो, आता तो गड आहे, तो रस्ता आहे, तिथे आपला जीपीएस काही काम करत नाही, राईट. मॅप नाही, काही नाही. आता समजा अचानक काहीतरी हवामान बदल झाले किंवा काही गोष्टींमध्ये चेंजेस झाले, राईट. तर तो रूट बदलला किंवा तो रूट आपण ओळखणार कसा? बरं. अनेक वेळा भटकतो बरं का हो. आपण. अनेक रूट्स असे असतात किंवा स्प्लिट रूट्स असतात. कारण काय होतं, अनेकदा गुरं चरायला नेतात लोकं हो. किंवा तर मग त्या पायवाटा वेगळ्या झालेल्या असतात. परंतु शक्यता जेव्हा तुम्ही चाललात, तुम्ही एक चॉक कॅरी करा. तुम्ही ओके. मार्किंग करून पुढे जा. बरोबर. जर तुम्ही त्या रूटला पहिल्यांदा चाललात आणि एकटेच चाललात विदाऊट गाईड, शक्यता ऑल्वेज चूज टू हॅव अ गाइडेड. बट ऑन हिमालय किंवा माउंट एव्हरेस्टला जिथे थंड हवेचं माउंट ठिकाण- एव्हरेस्टला आणि त्या रूट्सबद्दल तर नक्कीच तुम्हाला एक थोडा क्विक मोमेंटमध्ये सांगेलच मी. पण हां, जेव्हा तुम्ही सह्याद्रीत वगैरे जाताय किंवा कुठेही जाताय, पहिलं त्या टेरेनवरचा एक एक्सपिरियन्स व्यक्ती आपल्या संगती असावा. असा सवंगडी असला तर तुम्हाला तो रूट ऑब्व्हियसली सेफली पार करता येईल. पण एरवी जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही डाऊटफुल आहात, पावसाळ्यात तुम्ही रिबिन न्या, कट करा, तिथे लावत चला. म्हणजे तुमच्या रूटला तुम्ही परत येऊ शकता जिथून गेलात तिथे. वेन यू आर इन हिमालयाज, आय कॅन टेल यू वन ऑफ माय एक्सपिरियन्सेस. वेन आय वॉज क्लाइम्बिंग टू समिट माउंट नून आणि कॅम्प 3ला जाण्या अगोदर वेदर भयानक खराब झाला. ओके. इनफॅक्ट एवढा स्नो झाला की फ्लॅग्स ज्या रूटला होत्या त्या सुद्धा डिग केल्याने सापडेनात की अरे कुठे बापरे. गेले. ओके. सो पूर्ण रस्त्यात रूट अगदीच नाही पाहण्यासारखं झालं. मग आता इथे आम्हाला ग्रुप करून राहणं गरजेचं होतं. सो वी स्टार्टेड बीइंग अराउंड इच अदर अँड स्टार्टेड वॉकिंग. पण आता आम्हाला हा प्रश्न पडायला लागला की अजूनही आम्हाला टेंट दिसत नाहीये. सो कदाचित आम्ही रूट भटकलो असू. म्हणून आम्हाला एक भीती वाटली होती. तर त्या मोमेंटला आम्ही काय करत होतो, प्रोब करत होतो. सो ओके. ह्याच्याच करता आपल्याला कोर्सेसची खूप गरज होती. ॲडव्हेंचर कोर्सेस असल्या की तुम्हाला आयडिया येईल की प्रोब कशी केली जाते. तर ते प्रोब करताना आम्ही एक पॉईंटवरती पोहोचलो आणि आम्ही विचार केला की आता भयानक पांढरं झालंय. आपण कुठेही गेलो तर आपण लूज होऊ शकतो किंवा कदाचित आपण जिथे स्टेप केले तिथे क्रिवास असू शकतो. काहीही होऊ शकतं. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि किमान 3-4 पावलं घेऊन आम्ही पुढे गेलोच होतो. आणि पोचता आम्ही एकाने म्हटलं, "चल यार मला पाणी पिऊ दे." पाणी काढायला गेलो आणि तिथे थोडंसं खचलो. त्या खचलेल्या कंडिशनमध्ये आम्ही 5 जण 5 दिशेत पळालो. बापरे. बिकॉज वी वर क्वालिफाईड अँड एज्युकेटेड. आम्हाला माहीत होतं की आता इथे काय होऊ शकत होतं. म्हणून आम्ही स्वतःला सेव्ह करू शकलो. ते खचलेल्या कंडिशनमध्ये आम्ही खचलोय आणि सगळे 5ही जण सिच्युएशन 5 5 वेगवेगळ्या वेगळ्या दिशेत. दिशेत. आता आम्हाला 5ही एक दुसऱ्याला दिसेपर्यंत जवळ यायचं पण होतं. आम्ही कसंबसं एकत्र आलो आणि थोडा वेदर ओपन झाला. आम्हाला पिवळं असं छोटंसं टेंट दिसलं. अँड वी वर हॅपी की आता आपल्याला मार्गी लागलोय. परंतु हे माउंटेनमध्ये कायम होतं. ओके. मला नाही कसा कॉमन प्रश्न येतोय की तुम्ही जसं म्हणालात की पाणी प्यायला हवं आपल्याला 20-20 मिनिटाने. मिनिटानंतर.
पण मग जेव्हा आपण माउंट एव्हरेस्ट चालतो, तर तो थंड हवेचं ठिकाण, आपण जेव्हा पाणीचा इंटेक घेतोय, मग त्यावेळेला तिथे वॉशरूम किंवा ह्या सगळ्याची सोय कशा पद्धतीने असते? See, whole hour is our. हो, Accept it as it is. It's the fact. रिअली? Wherever you are walking, whatever you're climbing, however you're climbing, when you have to uh, pass it out, you just go to a little distance far and ओ, पास इट ओव्हर देअर. इथे तुम्हाला बाथरूम्स आणि हे सगळं अवेलेबल केलं जाऊ नाही शकत, कारण इथे पहिलं तर टेंटसुद्धा काही तासांनंतर टेंटच राहील ह्याची गॅरंटी नाही राहत. कारण वेदर, आता मला आठवतं आहे कॅम्प 3वरती सिच्युएशन अशी होती की आम्ही पोचलो आणि पाहते तर सगळे टेंट्स जे आदल्या दिवशी त्यांनी सेटअप केलं होतं सगळे डेमिनेश्ड होते, ओ माय गॉड. कारण वेदर खराब झालं होतं. सो येस, तिथे तुम्हाला असं पर्टिक्युलर ऑप्शन नाही भेटणार आहे. So make sure you create your own option. You have to take your shovel, you have to dig it, make a space, pass it over there, then cover it and then move ahead. ओके. सो ही सुद्धा बेसिक गोष्ट की जी माहिती असायला येस, आणि पाहिजे. आपले जे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे आहे, येस. मेक शुअर यू मेक अ पॉकेट फॉर इट अँड ब्रिंग इट बॅक. लाईक आय हॅड पीरियड्स फॉर ऑल 40 days, 42 days while I was on my route. तर it was really difficult to understand how to manage, because रूटवरती तुम्ही चेंज नाही करू शकत. And I was lucky enough की I could walk ahead and leave the group ahead behind, but go and reach the tent so that I could months also. माय गॉड. सो हा पूर्ण प्रवास 1.5 ते 3 महिन्याचा आहे Right. म्हणू शकतो. Right. समजा मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, तर त्याच्या आधी कोणती अशी शिखरं किंवा ट्रेकिंग आहे जी मी सुरुवात तिथून केली पाहिजे? राईट. पहिलं तर आपण सह्याद्रीपासूनच सुरू करावं. Okay. आय मस्ट से सह्याद्री हॅज बीन अ व्हेरी बिग टीचर टू मी. After that, when I went to Gorichin Glacier and Kangyatse too, I got an access or achievement of reaching a height of 6,000 meters. 6,000 मीटरचं एक पीक क्लाइंब केल्यानंतर मला डिसिशन घेता आलं की मी आता 7,000 मीटरच्या क्लाइंबला ॲटलिस्ट ट्रेन करू शकते. 7,000 मीटर पीक क्लाइंब केल्यानंतर आय वॉज प्राऊड टू फील दॅट एक्सपिरियन्स ऑफ बीइंग वर्ल्ड्स फर्स्ट महाराष्ट्राज फर्स्ट पर्सन टू समिट माउंट नून. महिलांनी गिर्यारोहण करावं की नाही करावं, त्यांना काय संदेश द्याल? आणि त्यासोबतच जे फॅमिली मेंबर्स आहे किंवा कुटुंब आहे किंवा एखादी व्यक्ती जी कोणी गिर्यारोहणमध्ये करिअर करू इच्छिते किंवा तिचं सुद्धा स्वप्न आहे किंवा त्या मुलाचं सुद्धा स्वप्न आहे, त्यावेळेला फॅमिलीने त्यांना कसा सपोर्ट करावा ह्या सगळ्यासाठी? मला सर्व विमेन अँड चाइल्ड अँड द पीपल हू आर वॉचिंग मी सर्वांसाठी एकच सजेशन द्यावं वाटेल. जर तुम्ही कोणतं स्वप्न किंवा कुठल्याही स्वप्नाबद्दल तुम्हाला वाटतंय की मला हे पर्टिक्युलर स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर तुम्ही इमिडिएटली त्याची क्लाइंब चालू केली पाहिजे. सेकंड डिसिशन घेण्याची किंवा कोणी तुम्हाला येऊन सांगण्याची वाट पाहण्याची गरज नाही आहे, नक्कीच नाही आहे. यू आर केपेबल ऑफ अचिव्हिंग इट, म्हणूनच तुम्ही तो ड्रीम पाहिला आहे. सो ओनली थिंग यू नीड इज डेडिकेशन, your commitment, and seriously taking your achievement to the peak is easy if you yourself decide it. आता तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहे? मला जर नेचरनी साथ दिली, मला जर माउंटेनने एक्सेप्ट केलं, तर मला कांचनजुंगा, भारतातील सर्वोच्च आणि जगातील 3रा सर्वोच्च पीक, हे चढण्याची इच्छा आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णा, जे टफेस्ट पीक आहे. ह्या 2 पीक्स माझ्या टू डू लिस्टमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आय विश टू हॅव अ ॲडव्हेंचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट about mountain and land for all the rural children, and it should be women empowering. My vision says that more people go to mountain, more they get practical about saving our mother earth. ग्रेट. मी आता ना एका वाक्यात उत्तर द्या ही सेगमेंट घेते. Okay. तुम्हाला फास्ट त्याच्यावरती उत्तरं हा. द्यायचे. सगळ्यात आधी कसं निवडावं आणि कसं ठरवावं की ह्यांनी हा माउंट एव्हरेस्ट चढू शकतात, त्याच्यासाठी 3 क्वालिटीज एक फिजिकली कोणत्या असायला हव्या? You need मनोबल. If you are training your mind, पहिलं, you will be able to train yourself internally.
नेक्स्ट यू नीड इज मसल स्ट्रेंथ. मसल स्ट्रेंथसाठी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग करणं गरजेचं आहे, कारण इट्स नॉट नॉट अ फॉरगिव्हिंग माउंटेन. Not just Mount Everest, any other peaks of 6,000 to 8,000 meters. You are there in nature. So prove your strength and then go there. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला बॅगेमध्ये कॅरी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाही? 100% पाणी, नॉट लिकर. 100% ऑक्सिजन घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये. सो आपलं प्राणवायू आत घेण्यासाठी यू नीड गुड लंग्स. सो your habit of pulling oxygen by your nose and not throwing carbon dioxide with the help of smoke. Third is no taking any such things which you think, no wearing wrong shoes, no carrying those bottles that you think that you cannot get them back. जर तुम्ही टेंटवरती नेताय तर ते परत आणायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. तुटलंय म्हणून उद्या सोडून येणं हे कधीच कधीच करू नये. तुम्ही माउंटेनवर गेलात, तुम्ही पर्टिक्युलर नेचरमध्ये असलात तर तुम्ही तुमचं जे लाऊड म्युझिक सिस्टम घेऊन नका जाऊत, कारण तिथल्या वाईल्ड लाईफला डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकते. ओके. मी माउंटन चढायचं आहे किंवा कुठलाही ट्रेक करायचा आहे किंवा एखादा गड चढायचा आहे, त्याच्या आधी मला बेसिक रुटीन जे चालू करायचं आहे ते किती महिने किंवा दिवसा आधीपासून सुरुवात करायची आहे आणि कोणती अशी एक एक्सरसाइज आहे जी मला माझ्या डेली रुटीनमध्ये ती असलीच पाहिजे? Oh, this is beautiful. I will suggest everybody की एक्सरसाइज स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी असते, पण तुमच्या शरीरासाठी जर काही लागत असेल तर तुम्हाला प्राणवायू प्रॉपर घेता यावा म्हणून तुम्हाला रिअल टर्म्स ब्रीदिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. ओके. कशी असे ब्रीदिंग एक्सरसाइज? कॅन यू प्लीज आता एक एक छोटीशी झलक आम्हाला बघू शकतो का आम्ही त्याची? ओके. filling it till your navel ओके. and breathing it out the ओके. mouth. Giving your entire set of muscles oxygen is necessary. ओके. And yoga has a right name to it, pranayam. प्राणायाम. So yes, you must do that. You also must know that ever मला कळालं की ह्या पर्टिक्युलर पॉईंटला येऊन मी पुढे चढू शकत नाही आहे, किंवा माझ्याकडे ऑक्सिजन कमी आहे, किंवा माझं शरीर थकलं आहे पण आता 10च मीटर आहे आणि 100च मीटर आहे, आणि ब्रीदलेस होत आहे. ब्रेथलेस फिलिंग येत आहे, टेक अ क्विक डिसिशन अँड गो बॅक टू युअर कॅम्प. माउंटेन विल नॉट गो एनिवेअर. तुमचा माउंटेन कुठेच जाणार नाही आहे. पुन्हा एकदा इथे येता येईल जर तुम्ही जिवंत असलात तर तुम्ही हे पुन्हा सर्वाईव्ह करू शकता. आणि अलाइव्ह द बेटर टू टेल युअर स्टोरी इन्स्टेड ऑफ गॉन वॉज दॅट डे. असं कोणतं स्किन रुटीन आहे जे आपल्याला माउंटन करताना किंवा गड चढताना आपल्याला स्किनची काळजी घेण्यासाठी जे आपल्याला आपल्या सोबत ठेवायला पाहिजे? एक छान अशी निव्हिया क्रीम आणि एक छान असं लिप बाम टू कीप युअर स्किन हायड्रेटेड अँड युअर लिप्स हायड्रेटेड. दॅट्स ऑल. जे CSR आपण म्हणतो किंवा स्पॉन्सरशिप म्हणतो, कारण जसं तुम्ही म्हणालात की 35 लाख रुपये त्यासाठी ती जी अमाऊंट हवी होती, तर नक्की स्पॉन्सरशिप मिळणं, कुठून तरी CSR मिळणं खूप महत्त्वाचं आहे. येस, इट्स ट्रू. तो ह्या सगळ्यांसाठी आज एक काय संदेश द्याल, जे कोणी फॉर एक्झाम्पल CSR असेल किंवा स्पॉन्सर असतील हा व्हिडिओ पॉडकास्ट बघत, तर त्यांच्यासाठी काय संदेश असेल की त्यांनी का सपोर्ट केला पाहिजे माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्यांना किंवा माउंट क्लाइम्बिंग जे करतात त्यांना? ऑफकोर्स त्यांना सपोर्ट केला पाहिजे, कारण माउंटेन क्लाइंबर दिस इज अ वर्ल्ड वाईड, इट्स अ नॅशनल स्पोर्ट. इफ यू सी ओव्हरऑल जी क्लाइंब होती आहे इट्स अ नॅशनल क्लाइंब. तुम्ही पाहिलात तर आपल्यासाठी अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड जसा बाकी स्पोर्ट ॲथलेट्सला आहे तसं आपल्या स्पोर्टला तेनसिंग नॉर्गे म्हणून हा अवॉर्ड आहे. एवढा मोठा अवॉर्ड जर ठेवला आहे, नक्कीच इट्स अ बिग स्पोर्ट. आणि हो, इट्स अ वेल रेकग्नाइज स्पोर्ट इन डिफरंट कंट्रीज टू, in many of the countries too. Like I saw worldwide every country
climber in this event when Nepal called me to felicitate me as world's first person to take culture on Everest. तर आय एक्सपिरियन्स दिस की अनेक कंट्रीजमध्ये एक वेगळा जल्लोष होतो त्या क्लाइंबर्स संगती. थँक्यू सुविधा. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि बोलून. मला सुद्धा. आणि खरंच एक वेगळी जर्नी वाटली तुमची संपूर्ण जर्नी ऐकून. कारण आतापर्यंत कुठेतरी माझ्या मनात सुद्धा होतं, की हां, आफ्टर मॉम झाल्यानंतर खूप महिलांच्या सुद्धा मनात असेल, की बेबी झालं, आता करिअर संपलं. पण असं होत नाही. कुठेही काही असो, जर तुम्हाला बोलतात ना, तुमची इच्छा तिथे मार्ग. जर तुमची स्वप्न मोठी असतील, तर तुम्हाला जे अचीव्ह करायचंय, ते तुम्ही नक्कीच अचीव्ह करू ऑफ शकता. कोर्स येस, ऑफ कोर्स येस. थँक यू सो मच तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलात. इट वॉज माय immense pleasure that I got an opportunity to come in front of your watchers and tell my story. I will love to answer any of your questions if you want to ask any on Facebook, Instagram, and LinkedIn. Yes, I will also love to chat with you all and understand your experiences. So please stay in touch. Thank you. तुम्हाला सुद्धा आपला आजचा हा एपिसोड कसा वाटला? तुमच्यासाठी या कहाणीमधून तुम्हाला काय वेगळी प्रेरणा मिळाली? हे सुद्धा नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. त्यासोबतच तुम्ही सुद्धा हे स्वप्न बघताय आणि तुमच्या मनात सुद्धा काही वेगळे प्रश्न असतील, जे आजच्या या एपिसोडमध्ये आपण घेतले नसतील आणि तुम्हाला जर का ते विचारायचे असेल, तर नक्की कमेंट्स करून विचारा. आपण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला देऊ. सोबतच जाता-जाता आपल्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आनंदाने जीवन जगा आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.